मी MCGM गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जी काही 1846 पदाची कार्यकारी सहाय्यक पदाची जाहिरात निघालेली, त्या जाहिरातीची संदर्भाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. बघू शकता की आपण कार्यकारी सहाय्यक पदाची जी काही जाहिरात निघाली, त्याची जे काही पदोन्नती आहे, त्यानंतर जे काही त्याला मिळणारी सॅलरी, या संदर्भात मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर तशा प्रकारची व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही बघून घ्या, किंवा आपल्या आय बटनवर दिलेल्या बटनावर क्लिक करून सुद्धा बघू शकता. त्यानंतर आता हा व्हिडिओ बघा कशा संदर्भात आहे. जी काही संभाव्य दिनांक असणारी एक्झामची कार्यकारी सहाय्यकची, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओमध्ये मी काय सांगायच्या अगोदर बघा, आता जी काही ऑक्टोबर महिना आहे, आता 2 दिवसानंतर जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याची विधानसभेचा निकाल लागणार आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणुकीचा आचारसंहिता लागेल. आणि जे काही कार्यकारी सहाय्यकची जी एक्झाम होती ती या महिन्यामध्ये झाली असते, परंतु कार्यकारी सहाय्यकची पदाची जी काही अट होती ती शिथिल करण्यात आली, आणि त्या कार्यकारी सहाय्यकला फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड करण्यात आली. त्यामुळे काय झालेलं आहे की फॉर्मची संख्यासुद्धा वाढणार आहेत, आणि साहजिकच एक्झाम घ्यायलासुद्धा वेळ लागणार आहे. त्यामुळे बघा, जी काही एक्झाम होणार होती नोव्हेंबर महिन्यामध्ये 26 नोव्हेंबरपर्यंत विधानसभेचा कार्यकाल संपुष्टात येईल, तोपर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात येईल, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची एक्झाम होणार नाही, हे 100%. त्यानंतर राहिला परीक्षेचा प्रश्न. तर परीक्षा ही डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये होणार, यामध्ये कोणताहीच दुजाभाव नाही. म्हणजे 100% फर्स्ट वीकमध्येच होणार. त्यामध्ये एक तर असं आहे की जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये जवळपास 3 ते 5 लाखाच्या दरम्यान विद्यार्थी आणि ॲस्पिरंट राहणार आहे. त्यानंतर जे काही MPSCची जी क्लरिकलची एक्झाम होती, त्यामधून जे काही ॲस्पिरंट मेनमध्ये डिस्क्वालिफाय झाले, त्यांनीसुद्धा ही एक्झामसाठी फॉर्म भरलेले आहेत. त्यामध्ये आपण बघू शकता की जे काही क्लेरिकलचं बेसिक असतं ते 19,900 होतं आहे, आणि इकडे मुंबई महानगरपालिकेचं बेसिक 25,500 असल्यामुळे इकडे साहजिकच फॉर्मची संख्या वाढणार आहे. ती फॉर्मची संख्या जवळपास 4 ते 5 हजार किंवा 3 ते 5 लाखाच्या घरात असू शकते. 3 ते 5 एक्झाम जवळपास ही 4 ते 5 दिवसाच्या वर असणार आहे. 4 ते 5 दिवसाच्या वर ही एक्झाम राहणार. दिवसाला 3 शिफ्टमध्ये ही एक्झाम होईल. अशा प्रकारे ह्या एक्झामचं नियोजन असणार आहे. तर ही परीक्षा TCS कंडक्ट करणार आहे, आणि जेव्हा ही एक्झाम TCS कंडक्ट करते किंवा IPS कंडक्ट करते, तेव्हा जे काही आपले BMCचे कर्मचारी अधिकारी असतात ते सुद्धा ऑब्झर्वेशन करण्यासाठी इकडे येतात. आणि इलेक्शनच्या टायमामध्ये त्यांची इलेक्शनची ड्युटीसुद्धा असते, त्यामुळे साहजिकच त्यांना ॲट ए टाईम 2-2 ड्युट्या भेटणार नाही. त्यामुळे त्यांनी साहजिकच ही एक्झाम पोस्टपोन करून त्यांनी नोव्हेंबरनंतर म्हणजेच डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये एक्झाम होईल. यामुळे जे काही आपले ॲस्पिरंट आहे त्यांनी जोराने तयारी करा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आणि यामध्ये जॉईन होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक होण्याची जे काही मदत लागेल, जे काही माहिती लागेल, त्यासाठी मी इथे बसलेलोच आहे, आणि तुमच्यावर यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मार्गदर्शन करेलच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.